दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब, अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब, महादर्पण न्यूज। इंधन दरवाढीचा इंधन दरवाढीचा इंधन दरवाढीचा या युती सरकारचा तानाशाही मोदी सरकारचा तानाशाही मोदी सरकारचा फडणवीस सरकारचा नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी। अरे बघतात काय सामील व्हा, अरे बघतात काय सामील व्हा। मोदी सरकारचा फडणवीस सरकारचा गॅस दरवाढीचा गरिबाची चाय आहे, काँग्रेसची चाय आहे। इंधन दरवाढीचा तानाशाही सरकारचा लोकशाही चोक्या जाणाऱ्या सरकारचा तानाशाही सरकारचा मोदी सरकारचा फडणवीस सरकारचा इंधन दरवाढीचा। आम्ही इथे तहसील कार्यालयाच्या आवारात चुलीवर चहा बनवतोय। याचं कारण असं आहे की इंधनाचे दर एवढे वाढलेले आहेत। आता 60 रुपये घरगुती सिलेंडर 60 रुपयाने वाढलेलं आहे, तर प्रोफेशनल जर सिलेंडर आहे व्यावसायिक ते सिलेंडर 114 रुपयांनी वाढलेलं आहे। आता या मोदी सरकारच्या काळात म्हणजे 2014 पासून 50 वेळा गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत। पहिल्याने काँग्रेस सरकारच्या काळात 400 रुपये गॅस सिलेंडरची किंमत होती, ती आज अंदाजे 900 रुपयेपर्यंत झालेली आहे। आणि या सरकारने काय केलेलं आहे, जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। पाहायला गेलं तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण अशी परिस्थिती चालू आहे आणि त्याच्यात सगळीकडे बांबगोळे बांबवर्षाव अशी परिस्थिती आहे। त्यामुळे सगळ्या मानसिकता सगळ्या लोकांची खराब झालेली आहे आणि त्या खराब मानसिकतेचा फायदा घेऊन या भाजप सरकारने मुद्दाम सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत। जगभर म्हणा युद्धाचं सावट आहे आणि ही युद्धखोरी कोणा जनकल्याणासाठी नाही, लोककल्याणासाठी नाही। प्रत्येकाला वाटतं संपूर्ण जगाची सत्ता माझ्या हातात यावी। हीच प्रवृत्ती भारतातल्या हुकुमशाही मानणाऱ्या लोकांची आहे, हीच प्रवृत्ती अमेरिकेची आहे, हीच प्रवृत्ती ट्रम्पची आहे आणि यांना या युद्धखोरीमधून बक्कळ पैसा कमवायचा आहे। आणि हा बक्कळ पैसा कमवत असताना सर्वसामान्य माणसाचे मात्र हाल होत आहेत, कारण इंधन दरवाढ हा सर्वसामान्य माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। रोजी रोटी और कपडा मकान ही सामान्य माणसाची गरज असताना नेमकं त्या इंधनावरच त्यांनी घाला घातलाय आणि म्हणून इंधन हे त्यांच्या मित्रांच्या हातात दिलं। आज अमेरिका आपल्याला टेरिफ लावत असताना मोदीच्या मित्राला वाटतं रिफायनरीचा मोठा प्रकल्प अमेरिकेमध्ये स्थापन करण्यासाठी पायगाड्या घातल्या जातात आणि मित्राला तिथे रिफायनरी फॅक्टरी टाकण्यासाठी आपल्या भारताच्या पंतप्रधानाने शरणागती केली ट्रम्प समोर आणि म्हणून आम्हाला त्यांचा निषेध करावासा वाटला। इंधन परवडत नसल्या कारणाने, गॅस परवडत नसल्या कारणाने आमचे तालुका अध्यक्ष पी.के. सूर्यवंशी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपण चुलीवरचा चहा करू, गॅस परवडत नाही म्हणून हा काँग्रेसने चहा केला चुलीवर, सर्वसामान्य नागरिकांना वाटला, कर्मचाऱ्यांना वाटला आणि यातून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस।